नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन याच्यामध्ये गफलत करू नका. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो सांगा बरं, माहिती आहे का कुणाला? बघा, मराठी राजभाषा दिन हा 1 मे ला साजरा केला जातो आणि मराठी राजभाषा गौरव दिन म्हणजे 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रज कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त हा मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मी केलेली माझी स्वरचित कविता तुमच्या समोर सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझ्या मराठीची शान. माझ्या मराठीची शान दऱ्या खोऱ्यात ग नांदते. माझ्या मराठीची शान दऱ्या खोऱ्यात ग नांदते. बोल मराठीचे श्लोक तुका ज्ञानोबा बोलते. बोल मराठीचे श्लोक तुका ज्ञानोबा बोलते. माझ्या कवितेचा साज शब्द मराठी लावते. माझ्या कवितेचा साज शब्द मराठी लावते. बोल मराठीचे थेट काळजाला हो भिडते. बोल मराठीचे हो थेट शब्द काळजाला भिडते. माझी बहिणाबाई जणी ओवी जात्यावर गाते. माझी बहिणाबाई जणी ओवी जात्यावर गाते. धमन्या धमन्यातही माय मराठी वाहते. धमन्या धमन्यातही माय मराठी वाहते. ओवी भारुड पोवाडा साज शृंगार ही घेते. ओवी भारुड पोवाडा साज शृंगार ही घेते. बोल बोबडे ही बाळ शब्द मराठीच येते. बोल बोबडे ही बाळ शब्द मराठीच येते. बोल कीर्तनाचे रंगी साज मराठी लावते. बोल कीर्तनाचे रंगी साज मराठी लावते. बोल मराठीचे मृदू नित्य मनाला भावते. बोल मराठीचे जणू नित्य मनाला भावते. गीत गझल सुंदर शब्द झंकार मांडते. गीत गझल सुंदर शब्द झंकार मांडते. शिव शंभू संस्कारित शब्द मोती हे सांडते. शिव शंभू संस्कारित शब्द मोती हे सांडते. माझ्या मराठीची शान दाही दिशा नित्य गाजे. माझ्या मराठीची शान दाही दिशा नित्य गाजे. माझ्या मराठीचा डंका साऱ्या जगात हो गाजे. माझ्या मराठीचा डंका साऱ्या जगात हो गाजे. ओके, थँक्यू.